तर आज या ठिकाणी उपस्थित सर्व पालक, शिक्षक वृंद आणि आमचे छोटे विद्यार्थी, आज हा आपल्या शाळेचा पहिला एक प्रमुख कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या लहान मुलांना आपण आमच्या शाळेमध्ये ज्यावेळेस पहिल्या दिवशी तुम्ही प्रवेश घेतला होता त्यावेळेस आमचं ते वर्षही पहिलं वर्ष होतं. त्यावेळेस आम्हाला अशी खात्री होती की आम्ही काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि चांगलं करूनच दाखवणार आहे. तो विश्वासही तुम्ही आमच्यावर दाखवलात आणि आम्ही तो विश्वासाला पात्र ठरतोय असं आम्हाला वाटतंय. आता आपण ज्यावेळेस शाळेमध्ये प्रवेश घेतला होता त्यावेळेस आम्ही आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आम्ही आपल्या भारतीय संस्कृतीनुसार ही शिक्षण पद्धती आम्ही चालवणार आहोत. जे आत्ताच्या युगामध्ये जे इंग्लिशचं एक पेव फुटलेलं आहे की आपल्याला विद्यार्थ्याला फक्त इंग्लिश मिडियममध्येच टाकायला पाहिजे, हे आज आपण पाहतोय. प्रकर्षाने आपल्याला त्याच्यामध्ये ओढा जास्त वाटतोय. पण त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं कशा प्रकारे अनुकरण करता येईल, कारण आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन संस्कृती असल्या कारणाने त्याचं आपल्याला कुठं ना कुठंतरी आपल्या आचरणामध्ये, व्यवहारामध्ये आणि सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला त्याचं अनुकरण हे ठेवावंच लागणार आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जी जडणघडण होतीये ती जडणघडण इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये घडू शकत नाही आणि घडणारही नाही कधी. कारण आपलं 5000 वर्षापूर्वीच्या आधीपासूनची प्राचीन संस्कृती आहे आणि त्याच्यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती या पद्धतीचं आपण एक शिक्षण पहिले चालू होतं. त्यावेळेचे जे ऋषीमुनी वगैरे होते किंवा अजून बाकीचे काही जे होते त्यांनी एक शिक्षण पद्धती चालू केली होती. त्याच्यामध्ये मुलांना संस्कार कसे घडवायचे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपण जे आजच्या घडीला बाहेर पाहतो स्पर्धेच्या युगामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कसं टिकून ठेवता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षक वृंद असतील आणि पालक असतील या दोघांचाही तेवढाच सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला शिक्षण पद्धती आपल्याला राबवायची आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आम्ही एक अभिनव उपक्रम राबवणारी एक संस्था सावित्रीबाई फुले एकात्मिक विकास मंच, ज्यांच्या मार्गदर्शनाने म्हणा किंवा ज्यांच्या प्रेरणेने म्हणा आपण हे उपक्रम चालू केलेला आहे. याच्यासाठी आम्ही आपल्याला प्रबोधन करण्यासाठी, अजूनही आजच्यापेक्षाही जास्त आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी किंवा आपल्याला काय करायचं आहे या काळामध्ये हे सगळं समजून घेण्यासाठी किरणताईला आज आपण इथं प्राचार्य केलेला आहे आज प्रमुख पाहुणे म्हणून. कारण त्यांच्या शाळेमध्ये जो उपक्रम राबवतो तो एक अभिनव उपक्रम आहे सर्व ठिकाणी. आता आज तुम्हाला त्याबद्दल त्या सगळं मार्गदर्शन करतीलच आणि आमच्या शाळेकडूनही तुम्हाला किरणताई एक विनंती राहील की आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आपण जो उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाच्या संदर्भात आम्हालाही तुम्ही थोडी गाईडलाईन देऊन आम्हालाही कसं पुढे जाता येईल त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं. याच्यापेक्षा जास्त वेळ न घेता किरणताईला थोडा जास्त वेळ द्यायचा आहे आम्हाला. त्यासाठी मी माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो आणि किरणताई तुम्ही या आणि आम्हाला मार्ग